तर मित्रांनो, भोलगाव प्रीमियर लीग 2026 सीझन या तिसऱ्या वर्षी ग्राउंडवर खेळणारा सर्वात लहान खेळाडू साठी उदय सीताराम पाटील यांच्याकडून 1100 रुपये रोख रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहे. मग तो देवेशीच पाटील आहे, सर्वात लहान. क्या बात आहे. थोडासा बेस कमी कर छोटू. तर मित्रांनो, आपल्याकडे वेळ आहे, सामन्यालाही सुरुवात होत आहे. सागर मात्रे ज्यांनी हे संपूर्ण जे फ्लॅट्स जे आहेत, बॅनर जे आहेत, ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे लाभलेले आहेत. पाण्याची व्यवस्था एक पुण्याचं काम, आणि पुण्याचं काम म्हणजे पाणी पाजणं. या स्पर्धेला आम्हाला सन्माननीय राम मडवी यांनी आम्हाला पाणीची व्यवस्था केलेली आहे. तसेच टॉस विन साठी आपण कोल्ड्रिंक देत आहोत. आमची A1 जोडी रवी मडवी, आकाश पाटील, आणि जे कूलर आहेत जे आम्हाला अक्षय पाटीलने दिलेले आहेत. तसं दिनेश बालाराम पाटील यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी टँकरची सुविधा, जो मैदान बनवला आहे त्या मैदानाकरता पाणी जो लागला आहे तो आम्हाला दिलेला आहे दिनेश बालाराम पाटील. आणि त्याचबरोबर सतीश आरट, जय आरट यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडूचे बॉक्स देण्यात आलेले आहेत. संतोष मात्रे, अभि ठीक करके देता. रोड रोलर जो आहे तो नक्कीच या ग्राउंड मध्ये फिरवला गेलाय आणि तो रोलर आम्हाला त्यांनीच दिलेला आहे. विशेष आभार संजय थळे यांचंही आम्ही करतोय, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच. धन्यवाद. अनिकेत पाटील यांच्याकडूनही थंड आहे. सुमित पाटील, आज गेली तिसरी रात्र पटाक्याची आतिषबाजी करताय सुमित पाटील, ऋषिकेश पाटील. काल त्यांचं वाढदिवसही होतं, त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. विश्वनाथ तले, संतोष पाटील यांच्याकडून खेळाडू कक्ष आम्हाला देण्यात आलेला आहे. भरत पाटील मोल्याचं सहकार्य आहे. नवनाथ पाटील असतील, परत राजू मडवी असतील, भरत चौधरी, अनिल थले, उमेश चोरगे, भावेश भुईर असतील, त्याचबरोबर नवनाथ पाटील. चला फलंदाज येऊ द्या. महेश मडवी असतील, पूर्णपणे खेळपट्टीचे जे आहे रेखा आहेत त्या आखल्या गेल्यात त्यांच्या माध्यमातून. या मैदानासाठी खूप मेहनती आहे त्यांची. श्रीराम पाटील, पोलीस पाटील विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. इंद्रपाल तळे मैदानाच्या आतमध्ये त्यांचाही विशेष सहकार्य लागलेला आहे या स्पर्धेला. विकास जोशी असतील, सौरभ नाईक ज्यांनी आम्हाला समालोचन कक्ष स्पॉन्सर केलेला आहे. सूरज मडवी, अंकुश चौधरी असतील, संतोष ढोंडल असतील, रोहिदास जाधव, गोपीनाथ पाटील, प्रेम तले, दीपक तले, टॉस बॉक्स स्पॉन्सर आकाश पाटील. मोलाचं सहकार्य आहे. नितेश मडवी असतील, अल्पेश पाटील असतील, जगदीश गुलवे असतील, नागनाथ मडवी, संजय मडवी, रवींद्र गुलवे. पुन्हा एकदा रिपीट करू, खेळाला एकदा सुरुवात करू. आइये दोस्तों, सर्वांची नावं घेतल्यात. चला खेळाला सुरुवात. ओके, मैदानामध्ये खेळ सुरू झालेला आहे आणि आपल्या सोबत 12वा खेळाडू पोहोचलेला आहे. संजय आणि विजय ही जोडी आपण पाहतो, आणि इंद्रपाल तरे गोलंदाज. लेट्स प्ले गेम ऑन. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुपर सिक्सचा पहिला मॅच, पहिला स्ट्रोक विकेट केल्याचा प्रयत्न स्वतःला वाचवला गेलाय, आता धाव मिळणार नाहीये. आज पाहतोय की संपूर्ण व्यासपीठ भरून गेलाय. सचिन थले राजा बैलाचे मालक आहेत, त्यांची इथे उपस्थिती झालेली आहे. इंद्रपाल तरे, सुरुवात चांगली आहे. कटर चेंडू, कटर चेंडूचा वापर आहे, अगदी रनआउटही झालाय फलंदाज. कडक कडक गोलंदाजीला सुरुवात केली इंद्रपाल तरे, आणि त्याच्याकडे असलेला हा दांडगा अनुभव आहे. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज पाहतोय आपण, रोहन. रोहनला आता सांभाळून खेळावं लागेल. लक्षात घ्या, जे संघ टॉप 4 मध्ये पोहोचतील त्यांचेच उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीरसाठी पॉइंट नोंदवले जातील. आणि पुन्हा एकदा विकेट.
लक्षात घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. जो इथून हरेल तो सरळ स्वर्गीय अनंता भिवा मडवी किंवा खंडू गंगाराम मडवी यांच्या स्टँड मध्ये जाऊन बसणार आहे. कारण की जो हारेल तो बाहेर. नॉकआउट मॅच आहे. हा, जिंकेल त्याला टॉप 4 मध्ये जागाही मिळेल. दर्शित नवीन फलंदाज आणि गोलंदाज पाहतो इंद्रपाल आज अलगच मूड मध्ये. इंद्रपाल तरेचा खेळ आम्ही जवळून बघितला आहे. टीमचं नावही लेजेंड्स आहे आणि कृष्णा लेजेंड्स सध्या चांगली कामगिरी, पुन्हा एकदा चांगला चेंडू, कम्मालीची फिरकी गोलंदाजी. आज शेवटचा दिवस, आज वार मंगळवार. पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक, गॅप आहे, दाबावे मिळतील, आलाय चौकार. मित्र बंटी पाटील वेलकम. प्रेम थले यांची उपस्थिती, सागर म्हात्रे आलेले आहेत, वेलकम. इथे चौकार आलाय इंद्रपाल तरेच्या अगेन्स्ट. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये. कटर चेंडूचा वापर, आता लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा आलाय. धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. आज स्वर्गीय बालाराम खंडू जोशी, स्वर्गीय अनंता बिवा मडवी यांच्या स्मरणार्थ आजची जेवणाची उत्तम सोय विकास जोशी याने केलेली आहे. धन्यवाद जगदीश. थोडस शॉर्ट मध्ये आपला रिदम होऊन जाऊ द्या, जास्त टाइम आपणही घेऊ नका. पुन्हा एकदा वाईट, अचानक गाडी रोलावरून उतारली असं वाटतोय, ज्या प्रकारची सुरुवात केली होती. ये पहा इंद्रपाल तरेची ही चुकी आहे. वारंवार टार्गेट केला गेलाय लेग स्टंपला आणि लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी. आता चेंडू चांगला आहे, मात्र त्याच्यावर मोठा फटका. संजय थले यांना एक प्रश्न नक्कीच विचारणार मी. सोला का डोला पाहताय, गोलगाव प्रीमियर लीग आनंदाचा सोला. संजय थले यांना एक जाता जाता घरी जाताना मी एक प्रश्न नक्कीच विचारेल. टीम मध्ये ताकद आहे, आपण आशा सोडणं फार महत्वाचं नव्हतं, मात्र टीम प्रेमनं उभं केलंय पुन्हा एकदा टीमला. आणि नक्कीच आज वाघोबाचं दर्शन घेऊनच आले टीम असं वाटतं. संजय तले 16 धाबा झालेले आहेत. नक्कीच हेमंत पाटील यांच्याकडून दरसाठी 500 रुपयाचा बक्षीसही जाहीर झालेला आहे. परशु यांचा फोन जस्ट येऊन गेलाय. खेळ चांगला तर बक्षीसही चांगला आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. केतन आला आणि केतनला कमबॅक करावाच लागेल. अनुभव असलेले हे खेळाडू आहेत. मागच्या 3 पर्वापासून हे आता थोडीशी जास्त तारीफ झाली असं वाटतं. आणि लेग स्टंपच्या बाहेरही चेंडू टाकलेला आहे. हेमंत पाटील बंटी यांनी दरसाठी 500 रुपये जाहीर केलेले आहेत. हो, बॅटिंग आवडली का? 4 मध्ये 4 ठोकलं, टाळ्या झाल्या पाहिजे. आमचं व्यासपीठ आपणही वाजवा टाळ्या त्याच्यासाठी. 4 चेंडू मध्ये 4 सलगचे, 5वा आला की नाही 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 थांबलाय. काल देवेश पाटील 5 मध्ये 5 ठोकले होते, आज दर्शने 4 मध्ये 4. कम्मालीची बॅटिंग पाहतोय आपण. हा चेंडू चांगला टाकला आणि चांगली फिल्डिंग आहे. टार्गेट मला वाटतं की शरद गोरे यांच्या संघाला जवळजवळ 50च्या पलीकडेच पाहायला मिळेल, ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे. प्रकाश मडवी वेलकम. कडक, चांगली बिल्डिंग, चांगली बिल्डिंग. काल असं वाटतं की संजय थळे यांनी भरपूर मिटिंग घेतली संघाबरोबर आणि ज्या प्रकारचा खेळत आहेत आणि मॅच सोडण्यासाठी तयारी झाली होती. त्याने आता अगदी टॉप 4 मध्ये जाण्याकरिता जो घेतलेला निर्णय आहे सध्या फलंदाजाने, अगदी चांगला आहे. 26 2 षटकाची समाप्ती, 26 धावा धावफलकावर यापुढील होणारा सामना.
शरद यांचा पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय डिबेस्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न एकच धाव यानंतर होणारा सामना हेमंत पाटील पर्शन पाटील आई गावदेवी स्पोर्ट्स आणि मारभुतिया सूरज अँड प्रताप मडवी बिग फाईट बिग मॅच इट्स अ वाईट शरदनेही एक्स्ट्रा धावा देणं सुरू केलाय नेक्स्ट बॉल दर्शितचा हा स्ट्रोक चांगला आहे मात्र एकच धाव मिळेल जी लहान मुलं बसलेत ना व्यासपीठावर ते गेले 3 दिवस मॅचचा आनंद घेत आहेत ते एन्जॉय करतायत या स्पर्धेला खूप चांगली मजा आहे या स्पर्धेमध्ये चांगला फटका आहे फिल्डिंग चांगली आहे एक धाव आली आहे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दर्शला परतीचा प्रवास करावा लागेल विकेट धन्यवाद बँजोपाटी आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगामध्ये नाही तर संपूर्ण देशभर मध्ये चालू आहे इथे धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा 30 रन वासुदेव पाटील यांची उपस्थिती झाली आहे त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाचा वासुदेव पाटील या आपण पहा काका आपली स्पर्धा आहे आपण प्रेक्षकामध्ये नाही तर आपण व्यासपीठावर येऊन सरळ डायरेक्टली बसायचं आहे आपल्याला इन टू द गॅप नो चान्स आलाय चौकार नक्कीच आता बॅटर आपण पाहतोय की विजयी खाता चौकाराने खोलतायत कारण की चौकार पहिला आला त्यांच्या बॅटमधून आणि धावा झाल्या त्या 34 शरदच्या डोक्यावरून चेंडू चालला होता स्वतः चेंडू अडवलाय धावा 35 धावा धावपलकावर नेक्स्ट मॅच हेमंत पाटील प्रशांत पाटील फ्रॉम टीम आई गावदेवी स्पोर्ट्स अँड मारभुतिया 11 सूरज मडवी अँड प्रताप मडवी फ्रॉम टीम बिग फाईट बिग मॅच ओ क्लीन फोल्ड शरदने अगदी एष्ट्याचा वेध घेतलाय आणि दांडीगुल धावसंख्या 35 धावसंख्या 35 पुढच्या टॉस साठी दोन्ही टीम तयारी आहेत शांताराम मडवी काकांची उपस्थिती गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत काका या तुमची व्यासपीठावरही जागा आहे आमच्या हृदयामध्ये तुम्हाला स्थान आहे तुमची उपस्थिती या व्यासपीठावर अल्पेश षटक क्रमांक 3 आणि स्ट्रायकिंग वर पाहतोय 4था षटक आहे सॉरी माफ करा 35 धावा झालेल्या आहेत चंद्रकांत पाटील काकांची उपस्थिती आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत गोलगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पर्व 3 मध्ये 3ऱ्या रात्रीमध्ये आपलं हार्दिक स्वागत चांगला स्ट्रोक समोर लॉंग ऑफला फिल्डर आहे केतनची फिल्डिंग चांगली एकच धाव धावा झालेल्या आहेत त्या 36 धावा 36 केतन प्रेमसाठी कॅप्टनचा हा स्ट्रोक कडक मात्र चांगली फिल्डिंग हो 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 शरद गोरेचा थ्रो असा वाटत होता की आता काम 25 होईल इतका वेगाने थ्रो फेकण्याची तयारी केली होती अल्पेश पाटील संपर्क साधा आपण रवी मडवी यांना ओ अल्पेशच आहे आम्हाला माहिती आहे ना ओ हो 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 डायरेक्ट हिट झाले असते तर प्रेमला परतीचा प्रवास करावा लागला असता गोलंदाज अल्पेश संघाचे कॅप्टन प्रेम सज्ज होत आहेत नेक्स्ट बॉल चांगला स्ट्रोक लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग केतनची पाहतोय आपण एक सिंगल दाबाली आहे सक्सेसफुल स्पर्धा या स्पर्धेचे चेअरमॅन लाडके अध्यक्ष हरेश मडवी असतील के कैलाश मडवी असतील अल्पेश पाटील असेल सूरज पाटील असेल त्याचबरोबर संपूर्ण आमचे जे स्पॉन्सर आहेत ते असतील यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आज गोलगाव प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण होत आहे आज शेवटची रात्र या स्पर्धेची आणि उद्या सर्वजण आपापल्या कामाला जाणारे हे व्यक्ती आहेत काम करूनच क्रिकेट खेळत आहेत चांगला स्ट्रोक आहे कव्हरला चाललाय चेंडू चांगली फिल्डिंग धाव मिळणार नाही दुसरी धाव मिळणार नाहीये एक विकेट धन्यवाद बेंजू पाटील धन्यवाद बेंजू पाटील धन्यवाद धन्यवाद जगदीश
आपण टॉस करू मग तुम्हाला संधी देऊ. धावा झालेले टोटल 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. एक छोटासा ब्रेक, ब्रेकमध्ये टॉस टॉस करण्यासाठी आपण पाहुण्यांना घेऊन जाणार आहोत. सर्वप्रथम वासुदेव पाटील आणि सन्माननीय अनिल पाटील काकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्याकरिता. चला, आई गावदेवी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन हेमंत पाटील आलेले आहेत. त्यांच्या अगेन्स्ट महारभूते 11 सूरज किंवा प्रताप मडवी. चला आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. नक्कीच आपण सीताराम पाटील, शांताराम पाटील. ओके काका आपणही चला. शांताराम मडवी. रवी तुम्ही कन्फर्म करून नाव सांगत जा म्हणजे आम्हालाही चांगलं वाटेल. या काका आपण टॉस बॉक्स मध्ये चला. पाहुणेही पोचलेले आहेत. वासुदेव पाटील तसेच अनिल पाटील तसेच शांताराम मडवी. पुढील मॅचचा टॉस. वेलकम बंटी, वेलकम सूरज. मधील सूरज ठाऊकच आहे, हेड अँड टेल. ओके काका दाखवू नका, फक्त वरती उडवा तुम्ही. चला बंटीचा आवाज आहे सर. हेड हेड आणि हेड झालेला आहे. क्या बात आहे. आई गावदेवीचा दिवसच आहे आज, मंगळवार आहे. टॉस तर जिंकलाय आणि एक एक यांना एक द्या आणि आता आपण तिघांनी व्यासपीठावर बसून घ्या. धन्यवाद. हेमंत, असं म्हटलं येते की आजची शेवटची रात्र म्हणजेच गोलगाव प्रीमियर लीगचा आजचा मेगा फायनलचा दिवस. सुपर सिक्सचा प्रवास कसा गाठला आणि कसा अनुभव मिळाला या तिसऱ्या पर्वामध्ये? बोलायचं झालं तर 2 दिवस कसे गेले समजले नाही. बघता बघता अंतिम टप्प्यात आलो आणि माझ्या प्लेयरांचे आणि GPL मध्ये सर्व जे 140-50 मुलं केली, सर्वांचे मनापासून धन्यवाद. कोणत्याही गोष्टीचा गालबोट न लागता आपली टुर्नामेंट सक्सेस होण्याच्या मार्गावर नेलेली आहे. असंच शेवटपर्यंत टिकून ठेवा आणि योग्य पद्धतीने आपलं योगदान द्या. असंही वाटते की अजून 2 दिवस असावी स्पर्धा. मात्र ते म्हटलं जाते की सर्व मुलं जे आहेत सर्व जॉब करतात, काही कामधंदाही करतात आणि बाकी इतर सर्व चांगल्या चांगल्या गोष्टीकडे लक्षही देतात. आपल्या गावामध्ये विकासाची कामं आहेत तीही बघतात. मात्र आज फायनलचा दिवस आहे. असंही म्हणू शकता की पहिली ट्रॉफी तुलाही जिंकायची आहे. मात्र समोरच्या संघाला तुला हरवावं लागेल. त्याकरिता तुम्हाला टॉप 4 मध्ये जावं लागेल. त्यासाठी काय रणनीती आहे आणि टॉस काय महत्वाचा होता का या मॅच मध्ये? निश्चितच टॉस महत्त्वाचा होता. जेणेकरून आम्ही समोरच्या टीमला कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर चेसिंग करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुमच्या संघासाठी शुभेच्छा. सूरज, एकच प्रश्न असेल. तू जास्त कधी बोलत नाही, मात्र एकच प्रश्न करेन. सूरज, कसा प्रवास राहिला आणि महारभूत्याच्या विषयी जागृत देवस्थान आहे त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगशील? प्रवास तर खूप सुंदर लागला आणि टीमने भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि असाच या मॅच मध्ये पण सपोर्ट करावा. म्हणजे आम्ही पुन्हा एकदा आशा करू शकतो की महारभूती आमचा जो देव आहे तो आमच्या पाठीशी आहे आणि या मॅच मध्ये बंटी पाटील अर्थात आई गावदेवी स्पोर्ट टीम संघाला आपण टप देणार आहेत. हो नक्कीच टप देण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स टीम हेमंत पाटील वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड्स. चला जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. चला आपण सुरुवात करतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या सेकंड इनिंगला सुरुवात करतोय जिथे फलंदाज आलेले आहेत. मॅच ऑन. गोलंदाज तयारीमध्ये विजय, स्ट्रायकिंगला इंद्रपाल तरेबादळबन. हो 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 हो. हे काय घडलंय? मी नेहमी म्हणत असतो तुम्ही जेव्हा ओव्हरआर्म क्रिकेट खेळता, अंडरआर्म क्रिकेट 365 दिवसानंतर तुम्ही सरावाला सुरुवात करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही षटकार ठोकता आणि त्याच्यावर तुम्ही आउट होता आणि तिथेही तेच पाहायला मिळालं की इंद्रपाल तरे हे षटकार ठोकून आउट झालेले आहेत. नक्कीच अलगच काहीतरी पाहायला मिळते आज या स्पर्धेमध्ये. अवघ्या 43 धावांचा पाठलाग करायचं शरद आला नवीन. शरदचा स्ट्रोक कडक क्रॅकिंग
जशी बंदुकामधून गोळी सुटली आहे. कडक कडक चौकार आलेला आहे. जुना चेंडू नाही तर नवीन द्यावा लागेल. पहिला षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन चेंडू द्या आपण. बघा प्रेक्षक आपलेच आहेत. चेंडू बाहेर गेला की लगेच तुम्हीही फेकून द्या, जेणेकरून मॅच थांबणार नाहीये. शरदचा इतका घणाघाती स्ट्रोक होता की चेंडू भरपूर दूर गेला होता. आलाय शरद गोरे, टीमचे सर्व संघ मालक विजय. हो हो हो, चांगला स्ट्रोक आणि हो टीमचे सर्व संघ मालक संजय तलेसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. गुड फिल्डिंग. संजय थलेने आज सोडली होती या स्पर्धेची, तर आज बाज सगळा एकदम सगळ्यांना पाहायला भेटतं, कारण की टीम अगदी टॉप वरच्या नक्कीच उंबाड्यावर आलेली आहे. कमालीचा परफॉर्मन्स पाहतोय आपण. साई युग सुपर किंग्स साई बघता आहेत. गोलंदाज विजय. मित्रांनो, म्हणून मी सांगतो कधी तुम्ही हार मानू नका. आपण आयुष्याला कधीच कंटाळू नका, आणि खास करून क्रिकेट. क्लिंग बोल्ट. इथे विकेट मिळालेला आहे आणि महत्वाचा विकेट. गणेश मामा पाटील यांची उपस्थिती या व्यासपीठावर. एक ज्येष्ठ नागरिक आहेत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गणेश पाटील काका, वेलकम. आता नवीन फलंदाज आलेला आहे मैदानामध्ये, संकेत. शरदला साथ द्यावी लागेल खेळपट्टीवर, तरच या धावा बनतील. संकेत पाटील ऑन स्ट्राईक. हो, चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग प्रेमची ही पाहतोय आपण. आज खऱ्या अर्थाने जे पराभूत झाले त्यांनी आज सोडली नाहीये, कारण की येणाऱ्या पर्व चौथा जो आहे त्याची तेही तयारी करणार आहेत. आज सर्वांचं लक्ष जे असणार आहे मायरा इंडियन्सवर, ज्या संघाने तब्बल 4 सामने जिंकले. पुन्हा एकदा शरद गोरे आज फक्त आणि फक्त ठोकायचंच आहे, टॉपच्या संघाला ठोकायचं आहे. संजय मडवी साहेबांनी देखील स्वप्न बघितला होता, त्यांचं पूर्ण झालेलं आहे. त्यांनी एक ट्रॉफी जिंकली 10 धाव फलकावर, आणि बिंदास ब्लास्टर संघाने देखील स्वप्न पूर्ण केलं या स्पर्धेमध्ये. म्हणजे दोघांनी एक एक ट्रॉफी जिंकली. आता तिसरी ट्रॉफी कोण उचलणार अवघ्या तुम्हाला मध्यरात्रीमध्ये. स्पर्धेचा नियम आहे, सामना बरोबर सुटल्या सुपर ओव्हर खेळला जाणार आहे एक एक षटकाचा. हो हो हो, वेलकम. आमचे टॉस बॉक्स स्पॉन्सर दीपक थले साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वेश चौधरी साहेबांची उपस्थिती, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. ओ, पुन्हा एकदा अजून एक चौकार, कडक स्ट्रोक. तसेच धन्यवाद. तसेच आमचे इतरही मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला, लहान मुलांनी व्यासपीठ खाली करायचंय. के थोडस लहान मुलांना आता स्टँड मध्ये घेऊन जाऊ आपण, पाहुणे येणं सुरू झाले आहेत. वेलकम दीपक दादा. संदीप दादांची उपस्थिती, संदीप पाटील आणि तसे प्रशांत दादा ठाकूर, वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हो, चांगला स्ट्रोक आणि फिल्डिंग ही चांगली. नोबल सिग्नल आलाय. आता प्रेमने काय घडवत घेतलंय, कॅप्टन आहे आणि कॅप्टनला टॉपला न्यायचंय, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. धाबा 17 चांगला स्ट्रोक समोर. हो हो, हे काय घडलंय, करे कोई भरे कोई, चौकार. समीर, सन्मान केले तर खूप चांगलं होईल, नाहीतर आपल्याला धावपल करायला लागेल. आता इथे पाहतोय की चेंडूला अडवलाय. सर्व नावही वगैरे लिहून दिलेले आहेत, फक्त चालू करा आपण, काही हरकत नाही, आम्ही रन सांगू फक्त.
इथे पाहतो की आपण आता धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा. इथे एका चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यानंतर आपण सुरू करा. प्रेम, नेक्स्ट बॉल. संख्येचा हा स्ट्रोक, चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावर आता एक नव्हे तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आज तर अंडरमची मजा आहे समीर. धन्यवाद धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर काही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आदरणीय संदीप पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी किरण पाटील आपल्याला विनंती करणार आहे की आपल्या शुभाचे हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. GPL 3.0 सीझन 3 तुम्ही पाहतायत घोलगाव प्रीमियर लीग आणि आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 बॉल आणि 18 धावांची आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. तदनंतर आदरणीय संदीप ठाकूर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय संदीप ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही सन्मानित केलं जाईल. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. किरण पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. संदीप ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. 12 बॉल आणि 18 ची गरज आहे. एकीकडे मॅच देखील अगदी रोमहर्षक. प्रशांत पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आणि जाऊया आता मॅचच्या दिशेनं. मॅच सुरू ठेवा आपण. त्यानंतर सर्वेश चौधरी यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. नक्की सर्वेश चौधरी यांना सन्मान. के आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. कैलाश मडवी गोल्डमॅन यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होते. शुभ सन्मान, धन्यवाद. अँड बॅक टू क्रिकेट. थोडं दीपक दादांचा सन्मान करू आपण. इथे चांगला स्ट्रोक प्रेमचं, त्याच्यावर आलेली ही सिंगल धाव पाहतोय आपण. नक्कीच आता इक्वेशन थोडस अवघडी आहे. 10-16 का डोला. GPL आनंदाचा 16. खराब चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा. इट्स अ वाईट. या धावा थांबाव्या लागतील गोलंदाजाला. राज 10-15चा इक्वेशन आलाय अगदी. हो, चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट पाहतोय आपण. आज संजय थले तोड़ेंगे फोड़ेंगे, आज सब कुछ हड्डी सब फोड़ेंगे, लेकिन अपने टीम के लिए हम अच्छी फील्डिंग करेंगे. 9-14चा इक्वेशन. पुन्हा बॅटची एज. आता गोलंदाज एकदम लेन लाईन मध्ये आलेला आहे. धन्यवाद. त्यानंतर टॉस बॉक्सचे स्पॉन्सर आदरणीय दीपक थले आणि प्रेम थले या दोन्ही आमच्या पाहुण्यांना विनंती असणार आहे की आपण एकत्रित यावं. त्यांचा सन्मान आपण या घोळगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स या स्पर्धेकरिता स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. आदरणीय प्रेम थळे आणि दीपक थले साहेब, आपण पुढे यायचं आहे. इथे पाहतोय ड्राईव्ह केलाय चेंडूला. बिस्पिल चेंडू सीमा पार चौकार. हे पाहतोय गेले 3 दिवस ज्यांच्या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय, दीपक थले आणि प्रेम थले. आदरणीय प्रेम थले आणि दीपक थले यांचा सन्मान. धन्यवाद समीर ठाकरे. आता धावांची जी आवश्यकता आहे 7-10. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. हा महत्वाचा चेंडू होता, त्याच्यावर 1 धाव आली आहे. आता 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. आणि तिथून शरद गोरे ज्या प्रकारे आवाज देतोय टगआउट मध्ये, मला वाटतं पाणी येणार आहे मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या दिवशी डॉक्टर गवली सर खुश, काल विशाल पाटील खुश. विशाल पाटील खुश होते काल या स्पर्धेमध्ये. फिर आणि आमचे फ्लॅट्स जे बॅनर आहेत जे स्पॉन्सर केलेले सागर मात्रे, आपण यायचंय. सागर व्यासपीठावर आपण आपला शुभ सन्मान करायचा आहे. किरण थोडंसं बाजूला आपण. सर्वांना डिस्टर्ब झालं चालेल, मात्र स्कोरला नका करू तुम्ही. चला 6-9. सागर मात्रेचा सन्मान. प्रेम तले यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. आडव्या बॅटनं खेळलाय, गॅप मध्ये चाललाय चेंडू, फिल्डिंग चांगली आहे. रनाच्या हो शरद गोरेचं विकेट, मॅचची गोल्डन विकेट आणि 1 शॉट. धन्यवाद. बँजो महत्वाची विकेट. टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजासाठी. सुरुवात केली नवनाथ मडवीनं, एकही धाव नाही, फक्त विकेट. आपण सन्मान पाहतोय सागर मात्रे.
यांनी आम्हाला हे फ्लॅट जे बॅनर आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत संपूर्ण, आणि टीमचे ओनरही आहेत ते सुपर किंग्स, रॉयल सुपर किंग्स. 5-9 आणि आता हा स्ट्रोक खेळलाय, चांगली फिल्डिंग दर्श पाहतोय आपण तिथे. आता खूप चांगली कडक मॅच, गरम मॅच झालेली आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 2 धावा. केतन मैदानामध्ये आलाय, तो आलाय फायनली मैदानामध्ये आलाय, आणि केतनला थांबवणं थोडस अवघड जाणार आहे. साई युग सुपर किंग्स ज्या संघाने स्वप्न नाही तर या स्पर्धेची पहिल्या ट्रॉफीची नक्कीच वाट पाहिली आहे. परफॉर्मन्स खूप चांगला झालेला आहे, इथून जिंकले. कहते ना वाघ जखमी आहे. स्विच इट, तगडा स्ट्रोक. केतनचा हाच तर क्रिकेट सर्वांना आवडतोय. आलाय चौकार. फक्त आणि फक्त आता 4 धावांची आवश्यकता आहे. आकाश फक्त 2 मिनिटं द्या आम्हाला. चला चला चालू ठेवू आपण. नवनाथ मडवी पुन्हा एकदा रिव्हर्स. मॅच फिनिश. केतनने मॅच फिनिश केलंय. धन्यवाद दांजेवाडी. पहिला संघ ठरलेला आहे, सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. सुपर 4 ची जागा मिळवली आहे, ती म्हणजेच कृष्णा लेजंड्स टीम संघाने. आणि आता एक शाही सन्मान इथे करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्या, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर स्वर्गीय आमचे काका ज्यांच्या नावी या ट्रॉफ्या स्पॉन्सर करण्यात आले, गुरुनाथ पाटील यांच्या नावी या ट्रॉफ्या स्पॉन्सर करण्यात आले. ते आमचे स्पॉन्सर आहेत अल्पेश पाटील आणि किरण पाटील. यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपल्या दोघांचं इथे शुभ सन्मान इथे केला जाणार आहे. समीर लहानावचे मित्र आहेत आपले अल्पेश पाटील, एकाच शाळेमध्ये आम्ही शिकलेले आहोत. आज त्यांच्याच गावामध्ये ही स्पर्धा, आणि ते माझंही नशीब आहेत या स्पर्धेमध्ये मी सहभाग झालेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून अनेक अशा ट्रॉफी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. सागर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. किरण पाटील आणि अल्पेश पाटील यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आवाज कमी करा. चला समीर, आता आपण या कॉम्बॉक्स मध्ये आपलं टॅलेंट जो आहे सर्व भिवंडी पाहतच आहे, आणि आज घोलकरांना देखील तुम्ही तुमचा टॅलेंट दाखवा. धन्यवाद. चला मोरिया किंग्स